नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आमचा गुरुजीज व्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। सकाळचे 10 वाजलेत आणि आता मी अहिल्यानगर पाथर्डी हायवेवर उभा आहे। तर मित्रांनो, गेल्या वर्षी मी कुटुंबासह एक व्लॉग बनवला होता आणि कुटुंबासह हा मी दुसरा व्लॉग शूट करत आहे। त्याचे तसे पाहिले तर 3 कारण आहेत, पण ते 3 कारण काय आहेत हे तुम्हाला समजण्यासाठी काही मिनिटं वेट करावं लागेल। तर चला मित्रांनो, माझ्यासोबत राहा। मागील आठवड्यामध्ये काही प्रमाणात या परिसरात पाऊस झाला आहे, त्यामुळं करंजी घाटातून आता आपण जर्नी करताना पहा सुंदर निसर्ग आपल्या नजरेत पडतोय। फुलं घाणेरीचेच आहेत, पण ते सुद्धा किती सुंदर वाटत आहेत आणि बाजूचे असलेले झाडं हिरवेगार झालेले आपण पाहू शकता। माझ्या बरोबर राहा, अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी या व्लॉग मध्ये पाहायच्या आहेत। तर मित्रांनो, सकाळी 9:30 वाजता मी या व्लॉगची सुरुवात केली होती आणि तुम्हाला सांगितलं होतं की मागील वर्षी एक मी फॅमिली व्लॉग बनवला होता आणि हा दुसरा व्लॉग आहे। त्याची 3 कारणं। तर त्यातलं पहिलं कारण आहे आजच्या व्लॉगचं, ही पहा मी माझ्याकडे या अगोदर होंडाची रेप्सॉल होती, पॅशन प्लस होती आणि आज मी ही युनिकॉर्न गाडी घेतलेली आहे। या युनिकॉर्न गाडीवरच मी आता जवळ आलेलो आहे सीतेचं डोंगरगण या ठिकाणी दर्शनाला। 5 वर्षापूर्वी लॉकडाऊन संपल्याच्या नंतर या ठिकाणी आलो होतो। तर मित्रांनो, अहिल्यानगर पासून शहरापासून एक 17 किलोमीटरवर सीतेचं डोंगरगण या ठिकाणी मी पोहोचलोय आणि आपण पाहू शकता मंदिराच्या भोवती अतिशय या ठिकाणी प्रशस्त अशी पार्किंग आहे आणि माझ्या पाठीमागे आहे मंदिर रामेश्वर महादेवाचं। त्या ठिकाणी आपल्याला दर्शनाला जायचं आणि या बाजूला पहा, तसं मी कुटुंबासमवेत आलेलो आहे। ही माझी बाईक तर आपण पाहू शकता आणि पाठीमागे तिकडे पहा ब्रिझा गाडी आहे। त्या ब्रिझा गाडीमध्ये माझं पूर्ण कुटुंब आहे, फॅमिली आहे। तर चला जाऊ दर्शनाला आपण। हे प्रसन्न। तर मुख्य मंदिराकडे मित्रांनो आपण चाललोत आणि ह्या अशा एक 20-25 पायऱ्या उतरून महादेवाच्या मंदिराकडे जावं लागतं। आपण पाहू शकता महादेवाचे भक्त त्या ठिकाणी दर्शन घेऊन येताना आपल्याला दिसत आहेत। मयूर गेलाय ना, मयूर चला जाऊन राहिलो आपण महादेव मंदिराकडं। रामेश्वर महादेवाचं दर्शन आपण सीतेचं डोंगरगण या ठिकाणी आत्ता आपण आलेलो आहोत आणि रामेश्वर महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे। महादेवाचे जे भक्त आहेत ते आपण पाहू शकता दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि मंदिराच्या डाव्या बाजूस हा एक कुंड आहे आणि त्या कुंडामध्ये एक ठराविक ठिकाणी कॉईन जर पडला तर मनातील इच्छा पूर्ण होतात। अशा प्रकारची श्रद्धा या ठिकाणी आलेल्या भाविकांमध्ये असते आणि त्यामुळे आपण पाहू शकता हा जो कुंड, या कुंडामध्ये पहा मध्यभागी जे छिद्र आहे त्या छिद्रामध्ये लोक कॉईन टाकण्याचा प्रयत्न करत आहेत। ठीक आहे, श्रद्धा आहे। चला मंदिराच्या समोर आपण पाहू शकता अतिशय सुंदर संस्थांच्या वतीने वातावरण तयार केलेलं आहे। ब्लॉक्स आहेत, त्याचप्रमाणे वडाच्या झाडं आपण पाहू शकता आणि आता तुम्हाला सांगितलंय पाहिजे तितका पाऊस नाही तरी सुद्धा मंदिराचा परिसर अतिशय सुंदर वाटतोय, हिरवागार वाटतोय। या बाजूला एक वॉटरफॉल बी आहे। पाहूया यावर्षी पाऊस नाही, वॉटरफॉल मध्ये पाणी आहे की नाही।
मित्रांनो, दुपारच्या 2 वाजता श्री क्षेत्र रामेश्वर डोंगरगण सीतेचं या ठिकाणी आपण दर्शन घेतलेलं आहे माझ्या समवेत. आणि हलक्याशा पावसाच्या सरी आल्याच्या नंतर या ठिकाणी पहा वातावरण किती आल्हाददायक आणि सुखद झालेलं आहे आपण पाहू शकता. आणि या बाजूला आपण पहा एक 25 ते 30 पायऱ्या उतरून दरीमध्ये खाली महादेवाच्या मंदिराकडं जे महादेवाचे भक्त आहेत ते दर्शनासाठी आपण येत असलेले पाहू शकता. आणि तुम्ही या ठिकाणी जर आला नसाल तर मी तुम्हाला विनंती करील, आणि मी नेहमी सांगत असतो भगवान महादेवाचा मी भक्त असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी महादेवाचे मंदिर आहेत त्या ठिकाणी मी जातच असतो. आणि त्या ठिकाणी असलेली काही आख्यायिका त्याचप्रमाणे माहिती आपणाला सांगतच असतो. हर हर महादेव. जे रामेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या समोरच्या बाजूला रामेश्वर संस्थानामार्फत ज्याप्रमाणे गजानन महाराजाचं शेगाव असेल किंवा आळंदी या ठिकाणी जे भक्ती मार्गाचा किंवा वारकरी संप्रदायाचा अभ्यास देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. म्हणजे जे महाराष्ट्रातून किंवा इतर ठिकाणाहून जे मुलं वारकरी संप्रदायाचा अभ्यास किंवा शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता संस्थेने मुलांच्या शिक्षणाची सोय केलेली आहे. जय श्रीराम. मित्रांनो, डोंगरगण सीतेचं यासाठी प्रसिद्ध आहे की भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण ज्यावेळेस 14 वर्षे वनवासामध्ये होते त्यावेळेस त्यांनी काही काळ या ठिकाणी व्यतीत केलेला होता, काही काळ या ठिकाणी राहिले होते. आणि त्यामुळेच या ठिकाणचं जे महादेवाचं मंदिर आहे त्याला रामेश्वर महादेव म्हणून ओळखलं जातं. गुगलवरही आपणाला ही माहिती मिळते आणि लोकांची श्रद्धा सुद्धा अशीच आहे.